शेवटी तेच घडलंय। शिंदेचे आमदार जरांगेंनी फोडले। तानाजी सावंत, एकनाथ शिंदे जरांगेंच्या बाजूने खुलं समर्थन। आता बारी भाजपची। विजयसिंह पंडित, प्रकाश सोळंके, संग्राम जगताप, अजित पवारांचे आमदार जरांगेंच्या बाजूने खुले बाहेर आले। जरांगे जिल्हा सोडतील तसं समजेल कोणता मराठा आमदार घरात बसतो आणि कोण खुलं समर्थन करतंय। नेमकं घडलंय काय? मनोज जरांगेंनी आज 10 वाजता अंतरवाली सराठी सोडली। तिथून पुढे जरांगेंच्या मागे किती ताकद आहे हे समजायला सुरुवात झाली। बीड असेल, जालना असेल, कोल्हापूर असेल, सोलापूर असेल, इकडनं मराठे अंतरवाली सराटीमध्ये दाखल झाले। जसे जरांगेंचा मोर्चा आंदोलन पुढे येईल तसे तसे बाकीचे लोक त्या मोर्चामध्ये सहभागी होतील। मात्र जरांगेंनी सांगितलं होतं, ग्रामपंचायत सदस्यापासून, नगरसेवकापासून, जिल्हा परिषद सदस्यापासून आमदार, खासदार, मंत्री सगळ्या मराठ्यांना फोन करा। कोण आपल्या आंदोलनात आहे आणि कोण नाही याची माहिती घ्या, त्याची माहिती मला द्या आणि मग ठरवून यांचा कार्यक्रम करूया। आत्ताच्या घडीला ज्या ज्या जिल्ह्यांमध्ये जाणार, ज्या ज्या तालुक्यांमध्ये जाणार, तिथे चलो मुंबई असे बॅनर प्रत्येक तालुक्यात, जिल्ह्यात झळकताना दिसतात। नगर शहराचा अहिल्यानगर मधील विचार केला तर संग्राम जगताप यांनी मनोज जरांगे यांच्या आंदोलनाला खुला पाठिंबा दिलाय। चलो मुंबईच्या आणि मनोज जरांगे यांच्या आंदोलनाला समर्थन असणारे बरेचसे बॅनर जे आहेत ते जिल्ह्यामध्ये बघायला मिळते। दरम्यान सुजय विखे यांचे सुद्धा जरांगेंच्या आंदोलनाला पाठिंबा असल्याचे बॅनर काही प्रमाणावरती पाहायला मिळाले होते। निलेश लंके यांनी सुद्धा मनोज जरांगेंच्या आंदोलनाला मागच्या वेळी पाठिंबा दिला होता, याही वेळी दिलाय की नाही हे सुद्धा पाहण्यासारखं असणार आहे। दरम्यान बीडचा जर विचार केला तर तिथे विजयसिंह पंडित असतील, प्रकाश सोळंके असतील, यांनी सुद्धा जाहीर असा पाठिंबा मनोज जरांगेंच्या मागणीला दिलेला दिसून येतोय। मात्र सुरेश धस कुडेत, ज्यावेळी संतोष देशमुख हत्या प्रकरण झालं होतं त्यावेळी मनोज जरांगे आणि सुरेश धस सोबत होते। मराठा असल्यानं, मराठा व्यक्तीची हत्या झाली असल्यानं त्यांच्या मागे उभे राहिलेले सुरेश धस आता मराठा आंदोलनाच्या मागणीसाठी उभे राहिलेत की नाही हे सुद्धा पाहण्यासारखं असणार आहे। दरम्यान या व्यतिरिक्त तानाजी सावंत यांचा एक व्हिडिओ बाहेर आलाय, ज्यामध्ये मनोज जरांगे करतात ती मागणी योग्यच आहे, या आंदोलनाला आमचा पाठिंबा आहे, आम्ही सुद्धा जरांगेंच्या सोबत आहोत, असं पहिल्यांदा एकनाथ शिंदे गटातील एक आमदार असलेली व्यक्ती म्हटलेली आहे। दरम्यान एकनाथ शिंदेंनी मागच्या वेळीही आणि आताही छत्रपती शिवाजी महाराजांची शपथ घेऊन आणि मीही मराठा असल्याचं सांगून मनोज जरांगेंच्या मागणीला आम्ही पुरेपूर यश देण्याचा प्रयत्न करू, असं एकनाथ शिंदेंनी म्हटलं होतं। दरम्यान आता सुद्धा एकनाथ शिंदे जरांगेंच्या बाबत सॉफ्ट असल्याचं दिसून येत आहे, म्हणजे एकनाथ शिंदे हेही जरांगेंच्या बाजूने आहे हे दिसून येत आहे। जरांगेंनी सुद्धा मागच्या वेळी बोलताना म्हटलं होतं की एकनाथ शिंदे हे मुख्यमंत्री असताना त्यांना मराठा आरक्षणावर फार काम करायचं होतं, मात्र सरकारमधीलच काही लोकांनी त्यांना कामं करू दिली नाहीत। जरांगे पहिल्यांदाच कुणातरी बाबत सॉफ्ट झालेले दिसून आले होते। विरोधकांमध्ये जे मराठा आमदार आहेत त्यांची भूमिका काय आहे, अजित पवारांची भूमिका काय आहे, अजित पवारही मराठा आहेत, त्यामुळे त्यांनी सुद्धा काही मनोज जरांगेंच्या मागणीसाठी स्टँड घेतलाय की नाही हेही पाहण्यासारखं असणार आहे। मात्र जो कोणी हा व्हिडिओ बघतोय त्यांनी सांगा, तुम्ही कोणत्या जिल्ह्यातून हा व्हिडिओ बघतायत, तिथील स्थानिक आमदार कोण आहेत आणि त्या आमदारांचा मनोज जरांगेंच्या मागणीला पाठिंबा आहे की नाही कमेंट करा। व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा। मराठा आरक्षणामध्ये तुम्ही सहभागी झालेत का त्याबाबतही आम्हाला माहिती जरूर कळवा। तुम्हाला काय वाटतं? मनोज जरांगे म्हणले होते त्या पद्धतीने 3 कोटी मराठे मुंबईमध्ये मनोज जरांगे एकवटू शकतात का, याबाबत सुद्धा कमेंट सेक्शनला जरूर व्यक्त व्हा। अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी आपल्या चॅनल आवर्जून सबस्क्राईब करा। वेगवेगळे व्हिडिओज पाहण्यासाठी हा व्हिडिओ होईल तितका शेअर करा। जय महाराष्ट्र।